त्यांची मजा बघा काही डोंबिवलीवरून आले आणि डोंबिवलीवरून भरपूर कॉमेडी करतात तिकडे. जास्ती कॉमेडी मॅन आहे. सो हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही? तर मी परेश भोईर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. सो गाईज, कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असाल की मी पूर्णपणे ट्रॅव्हलिंग केली आणि कशी होती आपली ट्रॅव्हलिंग वगैरे सर्व काही तुम्हाला मी पाठच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटलं तुम्हाला. आणि आज आपला दुसरा दिवस आहे, म्हणजे आज तारीख आहे 7 ऑक्टोंबर आणि आज आपण आलो आहे 12 वाजता हरिद्वारमध्ये. आणि हरिद्वारमध्ये आल्या हॉटेलवर आपण फ्रेश झालो आणि फ्रेश झाल्यानंतर आपण आलेलो आहे ते म्हणजे गंगेमध्ये स्नान करण्यासाठी चंदी घाटवर. कारण की जो मेन स्पॉट आहे हरिद्वारला हर की पौडी, तिकडे पाणीच नाही आहे, म्हणून इकडे आपण स्नान करण्यासाठी आलेलो आहोत. तर आता आपण स्नान करून घेऊया. आपली सगळी मंडळी तिकडे पुढे आहे, स्नान करते. तर मी ब्लॉग स्टार्ट केला. तर चला आता आपण स्नान करून घेऊया आणि आपला पुढचा प्रवास कसा असणार आहे, कुठे कुठे आपण विजिट करणार आहोत हरिद्वारमध्ये, ती संपूर्ण माहिती तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवतो. चला आता आम्ही चाललेलो आहे आंघोळ करायला. त्यांची मजा बघा काही डोंबिवलीवरून आले आणि डोंबिवलीवरून भरपूर कॉमेडी करतात तिकडे. जास्ती कॉमेडी मॅन आहे. बघा आता लगेच आपला. सो गाईज, हे सगळे आहेत ना जे मस्ती करत होते ते डोंबिवलीचे आहेत आणि भरपूर अशी कॉमेडी करत आहेत. आणि आपण आता प्रथमेशला विचारूया की पुढचा नियोजन कसं असणार आहे, म्हणजे आपण आजच्या दिवसात काय काय फिरणार आहे, कुठे कुठे विजिट करणार आहे. प्रथमेश झाल्यावर आपण पहिला हॉटेलवर जाऊन रेडी होऊ आणि लगेच गंगा आरतीसाठी जाऊ हर की पौडीला. किती वाजता? 4:30 वाजता. 4:30 वाजता. लवकर गेलो तर पुढे जागा भेटते ना मग. अच्छा, म्हणजे भरपूर गर्दी असते तिकडे, म्हणून आपण लवकर चाललो आहे. परफेक्ट आरतीचं टायमिंग काय? 6 नंतर चालू होते ती. 6 नंतर. आणि त्यानंतर मार्केट फिरत आपण हॉटेलवर येऊ. उद्याची तयारी करायची आहे. उद्या किती वाजता आपल्याला सकाळी 7 वाजता गाडी सोडायची आहे. अच्छा, तर आता आपले अर्धे मुलं इकडे आहेत, अर्धे मुलं तिकडे आहेत अपोजिटला, कारण की तिथून ऑटो सोडत नव्हते मेन रोडवर, म्हणून आता आपण चालत चाललो आहे आणि तिथे जाऊन आम्ही पण दोघे गंगा स्नान करणार आहोत. तर चला, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, व्हिडिओचा आनंद घेत राहा. व्ह्यू बघा, व्ह्यू एक नंबर. तो गाईज, आपलं जस्ट आता गंगा स्नान झालं आणि स्नान केल्यानंतर खूप असं छान असं फील होतं आहे, कारण की एवढ्या वर्षानंतर आपण गंगेमध्ये स्नान करण्यासाठी आलो आहे. आणि आता आपण स्नान केलं आहे. आता आपण चला आता हॉटेलवर जाऊया आणि हॉटेलवर गेल्यानंतर पुढचा प्लॅनिंग कशी असणार आहे मी तुम्हाला सर्व काही अपडेट्स देतो. सो गाईज, आता 4 वाजलेत आणि आपण थोडंफार जेवण करून घेऊया. छोटीवाला रेस्टॉरंट बघूया टेस्ट. सो गाईज, हॉटेल तर खूप छान आहे. आता आपण टेस्ट बघूया कशी आहे. तर आमचा आजचा मेनू होता शाही पनीर, रोटी, नान आणि दाल कढी आणि लोणचं. तिकडे मी शाही पनीर, डाळ आणि नान घेतलं आहे खायला आणि इकडे प्रथमेशनी
जेवणला सुरुवात केली आणि इकडे मी पण सुरुवात केली. आणि गाईस जेवण खूप छान होता. कधी जर तुम्ही आलात तर नक्कीच चोटीवाला रेस्टॉरंटला व्हिजिट करा. खूप छान टेस्ट होती. इथं आपलं जेवण झालेलं आहे आणि आपण चाललो आहे मानसा देवीचं दर्शनासाठी. आणि इकडून आपल्या जवळजवळ 2 किलोमीटर आहे. तर आम्ही बघा कोणती सवारी घेतली. एक माणसाचे 50 रुपये असे 3 जण आहोत. आणि तुम्ही जर तिकडे जेवायला आले तर नक्कीच व्हिजिट करा हॉटेल चोटीवाला. खूप छान असं जेवण होतं. तर मंडळी तुम्ही ही जी कमानी पाहत आहात ती आहे मानसा देवी मंदिराची. सो गाईज आपण आता मानसा देवीची कमानी क्रॉस केली आहे आणि आपण चाललो तर रोपवेने वर. रोपवेचे तिकीट काढायला लागेल आपल्याला पहिलं. आणि गाईज तिकीटचं प्राईस बघा, जाऊन येऊन 200 पर पर्सन होता. मग आम्ही रिटर्न तिकीट काढलं 200 पर पर्सन. गाईज आता आपण रोपवेचं तिकीट घेतलं आहे. चला आता मग रोपवेने जाऊया. पण वेटिंग आहे बघा 1 तास. या बाजूला पण या बाजूला पण. पिवला भरलंय पडला बघ सर लागला. एक नंबर. सस का माकरा तेच सांगतो गेलो तर तिकडे पलकड. पण आता उभं त्या बाय आमच्या ऐकत बघा ना तिकडे जाऊन आलो चल. मग परत आले. हो परत जाऊन आलो माकडायले. सो गाईज तुम्ही जो हा मंदिर पाहत आहात तो आहे मानसा देवी मंदिर. आणि ही देवी 51 शक्तिपीठांमध्ये सुद्धा येते. म्हणून आपण चाललो आहे मानसा देवीचं दर्शन करण्यासाठी रोपवेने. खूप छान एक्सपिरियन्स होता गाईज. तो गाईज रोपवेने आहे ना वर येण्याचा एक्सपिरियन्स खूप छान होता. सो गाईज रोपवेने खाली उतरताना मला खूप छान अशी फुटेज भेटली. ती तुम्हाला मी दाखवतो आहे. या फुटेजमध्ये तुम्ही जी सिटी पाहत आहात ती आहे पूर्ण हरिद्वार सिटी. आणि राईट साईडला बघितलं तर तुम्ही खूप छान असा इव्हनिंगचा नेचर आलेला ते पण सुद्धा मी कॅमेऱ्यात कॅप्चर केला. आणि या बाजूला तुम्ही बघू शकता भाविक भक्त रोपवेने आईच्या दर्शनाला चाललेत. कारण की रोपवेचं म्हणजे फीलच अलग आहे, मज्जाच अलग आहे. आपल्याकडे तुम्हाला फक्त रायगडावरच पाहायला भेटेल हा रोपवे. गाईज आता आपण चाललो गंगा आरतीला. आणि गंगा आरती जी आहे ती फक्त हरिद्वार आणि काशीलाच पाहण्यासारखी असते. तर ही आरती तुम्ही नक्कीच बघा. तो व्हिडिओ स्किप न करू. तर मंडळी तुम्ही जो हा गेट पाहत आहात तो आहे हरी की पौडीचा मेन एंट्रन्स. इकडूनच आतमध्ये गेल्यावर आपल्याला आरती गंगा आरती बघायला भेटणार आहे. गाईज आता तुम्हाला गंगा आरती बघायला भेटणार आहे 6:30 वाजताची. कशी असते गंगा आरती मी तुम्हाला हरिद्वारमधली ती दाखवतो. तर व्हिडिओ पहा. हर हर गंगे. मंडळी गंगा आरती पाहण्यासाठी क्राऊड बघू शकता तुम्ही. पब्लिक लवकरात लवकर येऊन जागा पकडून ठेवते जेणेकरून त्यांना गंगा आरतीचं दर्शन घेता यावं. आम्ही सुद्धा लेट झालो आहे तरी आम्ही लवकरच येण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला खूप उशीर झाला. आणि आता थोड्याच वेळात गंगा आरतीला सुरुवात होणार आहे. तेवढ्यात आपण जागा पकडून ठेवूया जेणेकरून तुम्हाला दाखवता येईल व्हिडिओ.
लॉकवर आहे आमचे सिग्नल आहे त्यांचं. तर मंडळी तुम्ही जो हा फोटो पाहत आहात तो आहे समुद्र मंथनाचा. खूप छान अशी प्रतिमा होती, मी कॅमेरामध्ये कॅप्चर केली. आत्ता आम्ही निघालो ते म्हणजे हरिद्वार मार्केट एक्सप्लोअर करण्यासाठी. मी मार्केट पूर्ण एक्सप्लोअर केला. तिकडे असं म्हणजे काही युनिक नव्हतं. जे आपल्याकडे भेटतं तेच इकडे सुद्धा भेटतं, म्हणून मी जास्ती काही शॉपिंग केली नाही आणि काहीच असं म्हणजे युनिक पाहायला भेटलं नाही. फक्त तिकडे स्वेटर आणि ब्लँकेट्स होते युनिक, म्हणजे आपल्या इकडे नसतात तसे तिकडे असतात आणि रेट्समध्ये पण फरक होता. तर येताना बरा हरिद्वारमध्येच यायचं आहे, मग तेव्हा जाताना मी ब्लँकेट घेईन असा विचार केला. तर गाईज आता आपण जेवणाचा मेनू संध्याकाळचा तुम्हाला सांगतो बघा. सॅलेडसाठी काकडी आहे, मिरची आहे. तर प्रथमेश बोलतो की ही मिरची अजिबात तिखट नसते. आणि कांदा आहे, इकडे राईस आहे आणि दाल तडका. इकडचं आहे ना गाईज, देहरादून वगैरे झालं, हरिद्वार झालं, इकडची डाळ तडका खूप छान असतो. आणि इकडे पनीर मटर, दिसायला तर भरपूर छान आहे, आता खाल्ल्यावर समजेल. आणि हे काय आहे, व्हेज कोल्हापुरी. बघू आता खाल्ल्यावर समजेल. आणि पापड बघा, कानाचा पापड आहे माहिती नाही. आणि इकडे आहे लास्टला रोटी फुलका. तर आता आम्ही दोघे राहिलो जेवायचे. सकाळी दुपारी गेलेलो माणसा देवीला. शक्तीपीठ. सरांनी पहिला जेवलं तुम्ही? तो गाईज तुम्हाला कसा वाटला पार्ट 2मध्ये मी तुम्हाला संपूर्ण हरिद्वार एक्सप्लोअर केला. मध्ये म्हणजेच गंगा स्नान येतं, गंगा आरती येते, मानसा देवी येते. मानसा देवी तुम्हाला माहितीच असेल, ती संपूर्ण आपल्या 51 शक्तिपीठमध्ये ही देवी येते. ती सुद्धा तिचं तुम्हाला मंदिर दाखवलं. तर हा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर या ब्लॉगला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. गाईज पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला देवप्रयाग, धारी देवी म्हणजेच उत्तराखंड प्रदेशातली रक्षक तिला मानली जाते. आणि रुद्रप्रयाग, हे 3 स्पॉट तुम्हाला पाहायला भेटणार आहेत आणि त्यांचे लोकेशनसुद्धा खूप छान आहेत. तर भेटू आपण अशाच आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा.